करून कार्यक्रम सुरू आहे। वंदनीय महाराज मोठं सुंदर भजन लिहितात कि मेरे प्यारे सुंदर भारत पर मन की नजर लगे, अरे तू सुन ओ मेरे प्यारे सुंदर भारत पर मन की नजर लगे, अरे तू सुन या देशाला नजर नाही लागली पाहिजे। हो चित्र भारत का है, विशाल भारत का है मन, कहता तुकया नया जमाना, तुकया नया जमाना नवनिर्माण करे हम। मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे, अरे तू सुन, अरे तू सुन, अरे तू सुन। या देशामध्ये अनेक धर्माचे अनेक पंथाचे लोक राहतात। धर्मात नाही मुसलमान, धर्मात नाही पारसी ख्रिश्चन, अरे धर्मात नाही शीख जैन, लोक पाहता होई लोक धर्माचे विसरले। अरे हिंदू मुसलमान झाले, मूलचे मानव कुले हरविले त्यांनी। भारत शानदार हो मेरा, भारत शानदार हो मेरा, भारत शानदार हो मेरा, भारत शानदार हो मेरा, भारत शानदार हो मेरा। हिंदू ईसाई बुद्ध पारसी, हिंदू ईसाई बुद्ध पारसी, मुस्लिम जिन गुरुद्वारा द्वारा, मुस्लिम जिन गुरुद्वारा, भाई समझ कर सबसे बड़े तो, भाई समझ कर सबसे बड़े तो यही लगा कर नारा। भारत शानदार हो मेरा, भारत शानदार हो मेरा, भारत शानदार हो मेरा, भारत शानदार हो मेरा। हा देश स्वतंत्र झाला 75 वर्ष झाली। 75 वर्ष जास्त। या देशामध्ये सुख नांदावं, समृद्धी नांदावी, याकरता बाबू आज गरज आहे। मैं सेवक बलवान सिपाही, मैं सेवक बलवान सिपाही, रहूं देश को प्यारा प्यारा, रहूं देश को प्यारा, शुद्ध चरित्र लीनता ममता यही मेरा निर्धार। भारत शानदार हो मेरा, भारत शानदार हो मेरा, भारत शानदार हो मेरा, भारत शानदार हो मेरा। या कीर्तनाच्या स्वरूपी, या प्रबोधनाच्या स्वरूपी आज परिवर्तन होणं महत्वाचं आहे। अरे परिवर्तन संस्कार का नियम आहे। परिवर्तन झालं पाहिजे समाजामध्ये, म्हणून यासाठी कीर्तनाची गरज आहे। मग परिवर्तन म्हणजे काय काका? परिवर्तन म्हणजे काय? तर परिवर्तनाच्या दोन व्याख्या। किती व्याख्या? दोन व्याख्या। आवाज द्या मागून, किती व्याख्या? दोन व्याख्या। इकडले लोक बोलत नाही। दोन व्याख्या परिवर्तनाच्या दोन व्याख्या आहे। एक आहे आंतरिक परिवर्तन, दुसरा आहे बाह्यांगी परिवर्तन। मग आंतरिक परिवर्तन म्हणजे काय आणि बाह्यांगी परिवर्तन म्हणजे काय? तर आंतरिक परिवर्तन म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं अत्तदीप भव। काय सांगितलं? अत्तदीप भव म्हणजे स्वतः स्वयंप्रकाशित व्हा। आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं आपण आपणाशी करावी सोडवणं। हे झालं आंतरिक परिवर्तन। आणि तुकडोजी महाराजांनी सांगितलं की भले आदमी तू इधर जा रहा है, इधर जा रहा है, खुद को भुला के जा रहा है। भले आदमी तू इधर जा रहा है, इधर
लोक आता बाह्यांगी परिवर्तनाकडे वळायला लागले. मग हे बाह्यांगी परिवर्तन म्हणजे काय? तर पहिलेचे म्हातारे धोतर घालायचे ना भाऊ, तो कंटेलेवाला भाऊ घालायचे ना. पहिलेचे म्हातारे धोतर घालायचे, मग आले पॅन्टवर, मग आले जीन्स पॅन्टवर, मग आले हाफ पॅन्टवर. म्हणजे हळूहळू लोक मोकळेच होत आले. म्हणजे परिवर्तन, म्हणजे लोक आता बाह्यांगी परिवर्तनाकडे वळायला लागले. आजीबाई मला सांगा आजीबाई, जर तू एखाद्या खेड्यातला माणूस शहरामध्ये जर गेला, शहरामध्ये समजा लग्नाला गेला आणि समजा तो जर बुडा जेवण बसून करत असेल तर त्याला पागल समजायचा का? आणि एखादा माणूस उभ्याने जेवण करत असेल तर त्याला स्टँडर्ड समजायचा का? तर एक खेड्यातला माणूस नागपूरला गेला आणि तो खाली बसून जेवण करत होता, आणि तिथे एक स्टँडर्ड माणूस होता, तो उभ्याने जेवण करत होता. जो उभ्याने जेवण करत होता तो खाली बसण्यावाल्याले पाहून हसत होता त्या म्हाताऱ्याला. एक खेड्यातलं होय म्हणे, हे खाली बसून जेवण करत आहे म्हणे. मग आम्ही पण तिथंच होतो, असं हसत होता बाबाजीला पाहून. आजीबाई हे खेड्यातलं होय म्हणे. मग आम्ही जो हसत होता ना त्याची हिस्ट्री काढली, त्याचा इतिहास काढली, त्याच्या मुलाखत घेतली आम्ही त्याची. म्हणलं काका, म्हणलं तुम्ही त्या भावाजीने का बरं हसत होता? तर आम्हाला काही वेळात माहीत झाला जो हसत होता त्याला मुडव्याजीचा त्रास होता.